साडी आणि ब्लाऊज सगळ्या स्त्रियांचा आवडीचा आणि अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे। त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज म्हणा किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या म्हणा ह्या रोजच ट्रेंडिंगमध्ये असतात आणि त्याप्रमाणे आपण सुद्धा घातला तर नक्कीच आपण खूप सुंदर आणि छान दिसायला लागतो। त्यासाठी आपण वेगवेगळे ट्रेंडिंग ब्लाऊज म्हणा किंवा ट्रेंडिंग साड्या म्हणा ह्या आपण ट्रेंडप्रमाणे नेसणं किंवा घालणं खूप गरजेचं असतं आणि त्याप्रमाणेच आपण सुद्धा जास्त खुलून दिसतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की वेल्वेटचे असे कोणते ब्लाऊज आहेत आणि कुठल्या प्रकारच्या साड्यांवरती वेल्वेटचे ब्लाऊज आपण घालू शकतो आणि कशा प्रकारचे वेल्वेटचे ब्लाऊज तुम्ही स्टिच करून घेऊ शकता हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर अशा प्रकारचे स्लीवलेस वेल्वेट ब्लाऊज किंवा रफल वेल्वेट ब्लाऊज म्हणा किंवा फुल स्लीवचे थोडेसे वर्कवाले ब्लाऊजसुद्धा खूप जास्त चांगले वाटतात। त्यानंतर तुम्हाला अगदी हेवी पॅटर्न हवा असेल तर त्याचे हेवी पॅटर्नचे तुम्ही मीडियम किंवा 3/4 स्लीवचे पॅटर्न शिवून घेऊ शकता किंवा फुल स्लीवचे स्लीव्सला वर्क केलेले ब्लाऊजसुद्धा तुम्ही स्टिच करून घेऊ शकता। त्यानंतर लेस लावलेले वेल्वेटचे ब्लाऊज म्हणा किंवा हेवी वर्क केलेले वेल्वेटचे ब्लाऊज असे खूप सारे ब्रायडल ब्लाऊजसुद्धा तुम्हाला स्टिच करून घेता येतात किंवा ऑनलाईन सहज उपलब्ध होतात। असे वेल्वेटचे ब्लाऊज घातल्यानंतर नक्कीच तुम्ही खूप जास्त खुलून दिसता आणि त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या आपण घातल्या तर नक्कीच आपला लुक हा खूप स्टायलिश आणि रिच लुक देऊन जातो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अशा कोणत्या साड्यांवरती आपण वेल्वेटचे ब्लाऊज जे आहे ते स्टाईल करू शकतो आणि खूप जास्त खुलून दिसू शकतो। असे वेल्वेटचे ब्लाऊज तुम्हाला ऑनलाईन सुद्धा मिळून जातील आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही स्टिच सुद्धा करून घेऊ शकता। पॅडेड वेल्वेटचे ब्लाऊज हे अतिशय छान दिसतात। ह्यामध्ये तुम्हाला खूप सारे कलर्स मिळतील आणि ब्रायडलसाठी असे कलर्स खूप जास्त खुलून दिसतात। ह्यावरती तुम्हाला वर्क केलेलं मिळेल किंवा हेवी वर्क केलेलं सुद्धा मिळेल आणि ब्रायडल लुकसाठी हे अतिशय उपयुक्त आणि मस्त दिसतात। ह्यावरती तुम्ही सिंपल साड्या घातल्या तरी त्यासुद्धा उठून दिसतील असे हे ब्लाऊज आहेत। त्यानंतर स्लीव्ज वेगळे असणारे ब्लाऊज म्हणजे रफल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला प्रिंटमधले डिझाईनमधले ब्लाऊज खूप सारे मिळून जातील आणि असे जर तुम्ही ब्लाऊज घातले तर नक्कीच तुमचा लुक हा खूप जास्त स्टायलिश दिसेल। ह्यामध्ये तुम्हाला खूप सारे कलर्स मिळतील आणि वर्कमध्ये म्हणाल तर खूप जास्त वर्क मिळतील। जसं तुम्हाला हेवी वर्क हवा असेल थोडंसं कमी वर्क हवं असेल तसे सुद्धा तुम्हाला ब्लाऊज मिळतील आणि अशा ब्लाऊजमध्ये तुम्हाला खूप सारे कलर्ससुद्धा बघायला मिळतील। हे ब्लाऊज तुम्ही घातल्यानंतर नक्कीच तुमचा लुक हा खूप स्टायलिश आणि रिच लुक देऊन जाईल। त्यामुळे असे ब्लाऊज तुम्ही नक्कीच स्टाईल करा किंवा नक्कीच घ्या जेणेकरून तुमचा लुक हा खूप जास्त चांगला दिसेल। ह्यामध्ये वर्क म्हणाल तर खूप जास्त वर्कचे सुद्धा किंवा कमी वर्कचे सुद्धा असे तुम्हाला ब्लाऊज मिळतील आणि नक्कीच तुम्ही ह्यावर जर सिंपल साडी जरी घातली किंवा सिल्कची साडी जरी घातली नक्कीच तुमचा लुक हा खूप जास्त चांगला दिसेल। ह्यामध्ये तुम्हाला खूप सारे वेस्टर्न ब्लाऊजसुद्धा मिळतील किंवा चांगले वेगवेगळ्या पॅटर्नचे ब्लाऊज मिळतील। पहिली साडी आहे ती निऑन नेट साडी। अशा साडीवरती वेल्वेटचे ब्लाऊज खूप जास्त चांगले वाटतात आणि कॉन्ट्रास्ट असल्यामुळं ते उठून दिसतात। त्यामुळे अशा साड्यांवर नक्की ट्राय करा। त्यानंतर आहे जॉर्जेट साडी। जॉर्जेटच्या साडीवरती जर तुम्ही वेल्वेटचं ब्लाऊज स्टिच करून घातलं किंवा ऑनलाईन घेऊन घातलं तर नक्कीच तुमचा लुक हा खूप जास्त स्टायलिश आणि मस्त दिसून जाईल। त्यानंतरची साडी आहे ती म्हणजे पार्टीवेअर साडी। पार्टीवेअर ज्या साड्या असतात त्यांवर असे ब्लाऊज खूप जास्त चांगले दिसतात। त्यानंतर ऑर्गेन्झा साडीवर सुद्धा असे ब्लाऊज खूप मस्त दिसतात। सिल्क साडीवरती जर तुम्ही हेवी वर्कचे ब्लाऊज घातले तर नक्कीच तुमचा लुक हा रिच वाटतो, मस्त वाटतो आणि नक्कीच तुम्ही वेगळी स्टाईल केल्यासारखं रिच लुक आल्यासारखा तुम्हाला दिसेल। त्यामुळे असे जर तुम्ही सिल्कच्या साड्यांवर ब्लाऊज घातले मस्त दिसतील। त्यानंतर कॉटनच्या साड्यांवर सुद्धा तुम्ही असे ब्लाऊज नक्की ट्राय करा। वेल्वेटच्या साडीवरती वेल्वेटचं ब्लाऊज जर तुम्ही हेवी वर्कचं घातलं तर नक्कीच तुमचा लुक हा खूप पार्टीवेअर आणि स्टायलिश दिसेल आणि नक्कीच तुम्ही वेगळ्याने हटके दिसू शकाल। त्यानंतर सिल्कच्या साड्या म्हणा किंवा कॉटनच्या म्हणा किंवा कॉटन सिल्क साडी किंवा टिश्यू सिल्क साडी अशा सगळ्या साड्यांवरती वेल्वेटचे ब्लाऊज जातात आणि सिल्क साड्यांवरती तरी खूप जास्त असे ब्लाऊज उठून दिसतात। त्यामुळे सिल्कच्या साड्यांवरती काहीतरी डिफरंट असं लुक करायचं असेल तर नक्की तुम्ही असे ब्लाऊज ट्राय करू शकता आणि नक्कीच तुमचा लुक हा खुलून दिसू शकतो आणि काहीतरी डिफरंट दिसू शकतं जेणेकरून तुम्ही एक 4 चौघांमध्ये नक्कीच उठून दिसू शकता। त्यामध्ये तुम्ही फुल स्लीवचे ब्लाऊजसुद्धा स्टिच करून घेऊ शकता, ते सुद्धा खूप जास्त चांगले वाटतात। तुम्हाला थोडंसं वर्क हवं असेल, जास्त वर्क हवं असेल
त्याप्रमाणे तुम्ही ब्लाऊज स्टिच करून घेऊ शकता। वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये वेगवेगळ्या डिझाईनमध्ये तुम्हाला असे ब्लाऊज नक्की मिळतील आणि नक्कीच तुमचा लुक हा खूप स्टायलिश, रिच आणि फॅन्सी दिसेल। आणि वर्कच्या साड्या म्हणा, सिल्कच्या म्हणा, टिश्यूच्या म्हणा किंवा कॉटनच्या साड्या, अशा सगळ्या साड्यांवरती वेल्वेटचे ब्लाऊज जातात। हेवी वर्कच्या साड्यांवर सुद्धा जास्त खुलून असे हे वेल्वेटचे ब्लाऊज दिसतात। त्यामुळे तुम्ही वेल्वेटचे ब्लाऊज नक्की ट्राय करा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा वेगळा आणि स्टायलिश असा लुक मिळेल। वेल्वेटमध्ये तुम्हाला हेवी वर्कचे किंवा कॉलरचे असे खूप सारे पॅटर्न बघायला मिळतील आणि कॉटनचे ब्लाऊज तर खूप जास्त चांगले वाटतात। आणि हेवी वर्कमध्ये जर तुम्ही ब्लाऊज घातला असेल आणि टिश्यूची साडी घातली असेल तर खूप जास्त खुलून दिसतं, किंवा नुसता वेल्वेटचा ब्लाऊज वर्कचा आणि सिंपल प्लेन साडी घातली तरीसुद्धा जास्त चांगलं वाटतं, किंवा एक सिंपल अशी साडी घातली तरीसुद्धा ते खूप जास्त चांगलं वाटतं। सिल्कच्या साड्या, पटोला साड्या, अशा सगळ्या बऱ्यापैकी साड्यांवरती तुमचा हा ब्लाऊज जाईल। क्लासिक साडी म्हणा, क्लासिक साड्यांवरती तरी हा ब्लाऊज खूप जास्त उठून दिसतो। क्लासिक साड्यांवरती प्लेन तुम्ही वेल्वेटचा ब्लाऊज जर घातला तर नक्कीच तुमचा लुक हा पार्टीवेअर दिसतो आणि असे ब्लाऊज तुम्ही नक्की ट्राय करू शकता। आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेल्वेटचे खूप सारे प्रकार वेल्वेटच्या ब्लाऊजचे बघितले, खूप सारे पॅटर्न बघितले, वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईनचे ब्लाऊज बघितले आणि कुठल्या साडीवरती कुठला ब्लाऊज घालायचा किंवा कुठल्या साडीवरती कुठला ब्लाऊज वेल्वेटचा सूट होईल हे सुद्धा आपण बघितलं आणि कुठल्याप्रमाणे आपण स्टिच करून घेऊ शकतो वेल्वेटचे ब्लाऊज हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे। मी व्हर्च्युअल लाईफ ऑफ सारिकामधून बोलतीये। तुम्ही माझ्या व्हिडिओजना खूप भरभरून प्रेम देता आणि आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब असंच प्रेम देत रहा। सगळ्यांचं थँक्यू की तुम्ही खूप सारे मस्त अशा कमेंट्स करता आणि मला सुद्धा खूप छान प्रोत्साहन देताय, त्याबद्दल थँक्यू। आणि असे तुम्हाला वेल्वेटचे ब्लाऊज जर आवडले असतील तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा आणि असे ब्लाऊज तुम्ही नक्की स्टिच करून घेऊ शकता, किंवा तुम्हाला मीशो म्हणा, मिंत्रा म्हणा किंवा फ्लिपकार्टवर असे वेगवेगळ्या पॅटर्नचे ब्लाऊज मिळतील, किंवा तुम्हाला हवा असेल तर तुम्ही एखादं मटेरियल घेऊन वेल्वेटचं नक्की असे ब्लाऊज स्टिच करून घेऊ शकता। आणि ब्रायडलसाठी किंवा तुम्हाला हेवी कुठल्या लग्नाला जायचं असेल तर असे ब्लाऊज खूप जास्त खुलून दिसतील। त्यामुळे तुम्ही असे वेल्वेटचे ब्लाऊज नक्की ट्राय करा आणि आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।